नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर फ्रेंड्स, आम्ही चाललो होतो गावाला, अर्थात म्हणजे मम्मी पप्पांकडे। मम्मी पप्पा खूप दिवस झाले, म्हणजे 1 महिना झाला गावाला गेले होते आणि आम्ही त्यांना भेटायला चाललोय, आम्ही त्यांना घ्यायला चाललोय, आम्ही आमच्या दुसऱ्या घरी चाललोय। तर जाता जाता आम्ही आधी एका ठिकाणी थांबणार, दादा वहिनीला घेणार आणि मग मम्मी पप्पांकडे जाणार। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर आम्ही निघालोय, आमचा प्रवास चालू झालाय आणि ट्रॅव्हलिंग म्हटली तर मला तर झोपच येते, म्हणून मी मस्त बॅक सीटला बसली आणि फुल रेडी होऊन पिलो वगैरे आणि थोड्या वेळात मी आता झोपणार, कारण प्रवास असला की मला झोपच येते। तर फ्रेंड्स, आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर यांची खूप अशी मस्ती चालू झाली। त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ब्लॉग चालू केला, तर तुम्ही तिथून कंटिन्यू करा। काय झालं? रडायला लागलं? याच्यामुळे झालं सगळं, तुझ्यामुळे झालं। ओके, तर गाईज नेक्स्ट डे मॉर्निंग झाली आणि फ्रेश वगैरे झालो, मस्त आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर काहीतरी फिरण्याचा प्लॅन चालू आहे। त्या अगोदर मी तुम्हाला ह्या घराचं होम टूर देईल, कारण की ही आठवण आहे बाबांची, हे बाबांचं घर आहे आणि ही शेवटची आठवण आहे बाबांची। आणि कसं जुनं घर होतं, कशी मस्त जुनं घर तर सगळ्यांनाच माहिती असतं कसं असतं, तर ही एक शेवटची आठवण आहे आमच्याकडे। तर मी हे घर तुम्हाला नक्की दाखवेल। तर फ्रेंड्स, हे आहे आमच्या बाबांचं घर, बाबांची आठवण। तर बाबा इथे राहिले आहेत आणि माझे वडील, माझे पप्पा तेही इथे राहिले आहेत। त्यांचं जे लाईफस्टाईल होती ते सगळी ह्या घरात गेली आणि आधी तर खूप वेगळं होतं, नंतर हळूहळू 50% जे आहे ते डेव्हलप झालं। आधी तर खूप काही वेगळं होतं। तर इथं वॉशरूम, बाथरूम आणि त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला हॉल, इकडच्या साईडला किचन आणि हे पहिले हे आंघोळ करायची साईड होती। तर खूप अशा युनिक आणि खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या। तर चला आपण बघूया मध्ये। तर हा आहे एक रूम आणि तुम्ही जे बघताय वस्तू वगैरे ते असं काहीच नव्हतं, पण इथे आता काकांचा मुलगा राहतो, त्या वस्तू सगळे याच्या आहे आणि त्याने हे घर छान असं सजवलं आहे। तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर सुंदर वस्तू आणि किती छान त्याने। तर त्यानंतर आपण जाणार आहोत साईडच्या रूम मध्ये। तर तो आहे किचन आणि तुम्ही बघू शकता इथला पण सेटअप खूप भारी आहे आणि आधी असं काहीच नव्हतं, पण मी जसं सांगितलं की काकाच्या मुलाने हे सगळं केलं आहे, ह्या त्याच्या वस्तू आहेत, तो इथे राहतो आणि तुम्ही बघू शकता आमच्या वहिनी काम करताय आणि खूप सुंदर असं भारी त्याने वस्तू रचलेल्या होत्या, म्हणून घराला अजूनच छान शोभा आली होती आणि जुनं घर असं वाटतच नव्हतं, खूप छान वाटत होतं आणि खूप छान अशी आठवण आहे आमच्या बाबांची। तर फ्रेंड्स, व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की हे जे घर आहे ते मोडणार आहे, ते तुटणार आहे आणि इथे नवीन घर बनवणार आहे। तर म्हणून म्हटलं की ही जी मुमेंट आहे, हे जी छोटंसं बाबांची आठवण आहे, ती तुमच्यासोबत पण शेअर करावी आणि आमच्यासोबत पण ठेवावी, कारण आम्हाला ही व्हिडिओमधूनच एक शेवटची आठवण राहील, म्हणून मी तो छोटासा शूट केला आणि तो तुमच्याबरोबर शेअर केला आणि आमच्यासोबत पण ठेवला। त्यानंतर मी, वहिनी आणि आशू आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि साडी खरेदी केली, काहीतरी छोटी मोठी शॉपिंग केली, पूर्ण मार्केट फिरलो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन रात्री तर सगळ्यांना खूप मस्ती सुचली होती, म्हणून सगळे डान्स करत होते, मस्ती करत होते। सौरभचा डान्स नाही नाही, तो उड्या कसा मारतो, उड्या 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 उड्या
फ्रेंड्स यांची मस्ती तर अशीच कायम चालू राहणार. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला मम्मी पप्पांकडे जाणार आहोत आणि तिथे तर अजून मस्ती येणार, मजा येणार, कारण आम्ही 31st सेलिब्रेशन करणार आहे आणि मी असेच छान छान व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि तुम्हाला असेच छान फॅमिली व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.